आणि आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या 9 बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये। मुंबईतल्या दादरचे कीर्ती महाविद्यालय भाजपला आंदण, मोदींच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवून नव्या मतदार नोंदणीचं काम, युवासेनेचा आरोप, युवासेनेची मुंबई विद्यापीठाकडे तक्रार। मंत्री छगन भुजबळांना पासपोर्ट रिन्युअलची परवानगी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये छगन भुजबळांच्या पासपोर्ट रिन्युअलवरती ईडीनं बंदी घातली होती। वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकरांची सभा, युवा संघर्ष मोर्चानं काढलेल्या यात्रेचा समारोप, त्यानिमित्त संध्याकाळी 6 वाजता सभा। भाजपकडनं आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती, वैजयंत पांडा यूपीचे प्रभारी तर विनोद तावडे बिहारचे आणि जावडेकरांकडे केरळची जबाबदारी। काल्पनिक तर कोणीही खासदार होऊ शकतं, गोंदियामध्ये परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फलकावरनं प्रफुल्ल पटेल यांचा टोला। अस्वस्थ झाले की लोकांना स्वतःचा चेहरा बघायची सवय झाली आहे आणि खुश होतात। म्हणजे काल्पनिक तरी आपण खासदार होऊ शकतो असं तर लोकांना विचार करायला आपण आवडून नाही जाऊ शकत ना। मुंबई आणि नवी मुंबईतल्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसी मार्केट आज 2 दिवसांनंतर सुरू, मराठा आंदोलकांच्या मुक्कामामुळे एपीएमसी मार्केट होतं बंद, आजपासून मार्केटमधले सगळे व्यवहार सुरू। निर्यात संत्र्याला आता 1 किलो मागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार, राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा, बांगलादेशात संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क। लसणाची फोडणी आता महागली, नाशिकच्या मालेगावात लसणाला प्रति क्विंटल तब्बल 35,000 रुपये भाव।